नमस्कार. जसं आठवतंय तसंच्या या पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. रसिको, गेल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं नाट्य, चित्रपट किंवा टीव्ही मालिकांमध्ये लीलया वावरणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याविषयी, आणि त्यांच्याविषयी आपल्याला माहिती अवगत करून देत आहेत मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर संजय वाटवे. डॉक्टर नमस्कार, पुन्हा एकदा या भागामध्ये आपलं स्वागत. मागच्या भागांमध्ये तुम्ही विक्रम गोखले यांच्याविषयी आम्हाला काही माहिती सांगितलीत. तर एखादा नट जेव्हा रंगभूमीवर असतो किंवा चित्रपटामध्ये असतो तेव्हा त्या पॉजचं वर्किंग करणं असं म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये, किंवा असं सुद्धा म्हणतात की सायलेन्स स्पीक्स बेटर दॅन वर्ड. तर हा जो पॉज आहे याच्याविषयी त्यांचा एक विशेष अभ्यास होता असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तर त्याविषयी काय सांगाल? आता अभिनयाची जी अनेक अंग असतात त्यातल्या ह्या 3-4 गोष्टींविषयी ठळकपणे चर्चा विक्रम गोखले माझ्याशी करायचे. मुद्राभिनय, मुखाभिनय आणि फेशियल एक्सप्रेशन वगैरे. कारण ते मूळ नाटकातले आहेत. आणि नाटकामधल्या ऍक्टरच्या फेशियल एक्सप्रेशनला इतकं महत्व नसतं जेवढं त्याच्या बॉडी पोझिशनिंगला. कारण लांबून दिसतच नाही फेशियल. बरोबर. सिनेमामध्ये गेल्यानंतर क्लोजअप्स असल्यामुळे फेशियल एक्सप्रेशन जास्त महत्वाचं असतं. ते जेव्हा सिनेमाकडे वळले आणि त्यात प्रस्थापित झाले तेव्हा त्यांनी मुख अभिनय आणि मुद्राभिनय याच्याविषयी ह्या 2 विषयावर माझ्याशी चर्चा केली. आणि शब्दोच्चारमध्ये पॉज कुठे घ्यायचा, म्हणजे सबंध वाक्याचा बॅलन्स त्या पॉजवर असतो, किंवा त्या वाक्याचा इफेक्ट हा पॉज कुठे घेतो. म्हणजे ज्या ठिकाणी ठहराव असतो शब्दोच्चाराचा तो इम्पॅक्टिंग असतो. त्याच्याविषयी पण त्यांनी माझ्याशी चर्चा केली. आणि नंतर मुखाभिनयामध्ये आणि मुद्राभिनयामध्ये विक्रम गोखले इतके पुढे गेले की त्यांच्याविषयी काय बोलणार. म्हणजे मी हे सांगणं सुद्धा चुकीचं आहे की मी त्याच्यात थोडासा हातभार लावलेला आहे. इतके ते उच्च कोटीचे खरे नटसम्राट मुद्राभिनयातले, मुखाभिनयातले असे होते. ते माझा त्यात खारीचा वाटा याचा मी फार तर म्हणेन. पण या 3 विषयावर त्यांनी माझ्याशी खूप चर्चा, खूप पुस्तकं वाचून, नोट्स काढून आणि चर्चा करून, काही वेळा बसायचं माझ्या दवाखान्यात आणि पेशंटचं फेशियल एक्सप्रेशन ऑब्झर्व करायचं आणि माझ्याशी डिस्कस करायचा की मला असं असं वाटलं आणि तुझं मत काय आहे. आता मला हा जो पॉज आहे हा नाटकातला आहे, ते त्यांना ते इम्पॅक्टिंग असं ते तशी सवय असल्यामुळे तसे डायलॉग ते आधी बोलायचे. सिनेमामध्ये गेल्यावर त्यांना पॉजेस बदलावे लागले. बरोबर. पण नाटकातलं ऍक्टिंग आणि सिनेमातलं ऍक्टिंग यातला जो फरक आहे त्याविषयी कधी तुमच्याशी चर्चा करायची? सांगितलं, मुद्राभिनय आणि मुखाभिनय हे सगळं फेशियल एक्सप्रेशन असतं. त्यात एकही शब्द नसतो, डायलॉग नसतो. आणि विक्रम गोखल्यांचा आवाज आणि त्यांची संवाद फेक ही त्यांची फार पॉझिटिव्ह बाजू होती. ती नसताना त्यांना अभिनय करायचा आहे. त्यामुळे मुद्राभिनय, मुखाभिनय त्यांनी मास्टर करण्याकडे खूप कल ठेवला, खूप अभ्यास केला. अनेक पिक्चर पाहिले जुने इंग्लिश, त्यांचे मुद्राभिनय बघितले. आता काही इंग्लिश नट तर हनवटी हलवून बोलायचे वगैरे, असे प्रत्येकाचं एक स्टाईल असायची. हनवटीतून अभिनय, गालातून अभिनय, डोळ्यातून अभिनय तर सगळेच करतात. बरोबर. असे प्रत्येक अवयवाचा अभिनय कसा असतो याचा त्यांनी अभ्यास केला आणि काही वेळेला माझ्याशी चर्चा केली. बरोबर आहे. आपण एक सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ आहात आणि 10 ऑक्टोबर हा जागतिक मनस्वास्थ्य दिन म्हणून साजरा केला जातो संपूर्ण जगभर. तर त्या निमित्ताने त्यांनी काही तुमच्या मुलाखती घेतल्या, तर हा मुलाखतींचा सिलसिला कसा काय सुरू झाला? आता जशी सायकियाट्री, सायकोलॉजी, ऍक्टिंग ह्या तिन्हीची सांगड घालून आमची एक 500 वेळा चर्चा झाली, तसे ते माझे मित्र बनत गेले. माझ्या ज्ञानाविषयी त्यांना आदर वाटत असावा, कारण 10 ऑक्टोबरला मी दरवर्षी काहीतरी कार्यक्रम करतो जागतिक मनस्वास्थ्य दिनानिमित्त. ते एके वर्षी एका मेडिकल कंपनीने माझं भाषण ठेवलं होतं, जागतिक मुलाखत ठेवली होती जागतिक मनस्वास्थ्य दिनानिमित्त, मेंटल हेल्थ अवेअरनेस या विषयावर 10 ऑक्टोबरला. ते विक्रम आलेला होता. त्या विक्रमला मी ते सांगितलं की 10 ऑक्टोबरला माझा इंटरव्ह्यू होणार आहे सायकेट्री या विषयावर, ते तू पुण्यात असलास तर नक्की आहे मुलाखतीला. मुलाखत कोण घेणार आहे? तर मी सांगितलं त्या कंपनीचे मेडिकल डायरेक्टर आहेत, त्यांना नाही म्हणून सांग, मी घेणार तुझी मुलाखत. असं डायरेक्ट सांगितलं तुम्हाला? तुझी मुलाखत मी घेणार. म्हटलं अरे विक्रम, सेलिब्रिटी स्टेटस तुझी आहे, तू मुलाखतकार म्हणजे थोडासा खाली आला. तुझ्या बाबतीत माझी काही स्टेटस वगैरे काही नाही, आपण दोघं इक्वल आहोत. मीच तुझी मुलाखत घेणार, नकार कळवून टाक त्यांना.
आणि 10 ऑक्टोबरला त्यांनी माझी मुलाखत घेतली. आता जे व्हरांडा हॉटेल आहे, पूर्वी मेंदळे गॅरेज कार्यालय होतं, बरोबर. सगळं भरून गेलेलं होतं. अच्छा. विक्रम येणार म्हणून. हा. आणि प्रचंड तो कार्यक्रम गाजला. सगळे पेपरमध्ये सुद्धा त्याचं बरंच वर्णन हा. आलं. त्या विक्रमने सांगितलं, दरवर्षी 10 ऑक्टोबरला मी तुझा इंटरव्ह्यू घेणार, जिथे असेल तिथे. बरोबर. पण मग असे त्यांनी 10 ऑक्टोबर वगळूनही माझे काही मुलाखती घेतलेले आहेत. हा. पण 10 ऑक्टोबरला तर दरवर्षीच आम्ही कार्यक्रम करायचो. बर. पण मग तो MES कॉलेज मधली एक मुलाखत गाजली ते होती. एक फार मनोरंजक किस्सा आहे. बर. दुसऱ्या एका कंपनीचे मेडिकल कंपनीनी रिक्वेस्ट केली की या 10 ऑक्टोबरला आमच्या कंपनीतर्फे तुमची मुलाखत घेऊ, पण आम्हाला गोखले मिळतील का? मी म्हटलं विचारून पाहतो, वेळ असेल आणि शक्य असेल तर तो नक्की येईल. विक्रमला विचारलं, तो म्हणला 10 ऑक्टोबरला मी येणार, मी आणि तुझी मुलाखत घेणार. ते गरवारे कॉलेजमध्ये 5 वाजता मुलाखत ठेवलेली आहे असं मी सांगितलं. तर तो बरं म्हणाला, येतो मी 5ला. 4:30 झाले. सबंध गरवारे कॉलेजचं एम्पी थिएटर भरलेलं. विक्रमचा पत्ता नाही, फोन लागत नव्हता आणि उचलत नव्हता म्हणजे तो. तर ते कंपनीचे लोक कासावीस झाले, कारण ह्याचा पत्ता नाही आणि लोक तर भरलेलं. अगदी जवळ, वेळ जवळ चालली. 4:45ला त्यांनी विचारलं काय करू? म्हटलं स्टेजवर जा आणि तुम्ही जाहीर करा की कार्यक्रम लवकरच सुरू होत आहे. आपण गोखल्यांचा पत्ता नाही, गोखले येणार. ते म्हणले आम्ही त्यांच्याशी एकदाही बोललेलो नाही, तुम्हीच बोललाय जे काही, तर येतील ना नक्की? अहो म्हटलं मी काय सांगतोय तिकडे लक्ष द्या. 4:55 झाले. त्यांना घाम फुटला धरून. 4:55ला विक्रमची गाडी गरवारे कॉलेजला लागली. अत्यंत दमलेला विक्रम उतरला गाडीतून. म्हटलं अरे विक्रम खूप दमलायस, काही खायला मागवू का? नको, 2 कप चहा फक्त मागव. 2 कप चहा मारला, कसा तोंड धुतलं, भांग पडला. मित्रा 5:10 झाले, चला स्टेजवर. आम्ही 5:10ला स्टेजवर गेलो. 3 तास मुलाखत झाली. अरे विक्रमने सांगितलं आता आपण ही बंद करू, कारण आपल्याला मध्ये ब्रेकच नाही मिळाला. नाटकामध्ये एक वडा ब्रेक असतो, एक युरिन ब्रेक असतो. इथे डॉक्टर 3 तास बोलतायत, ते आपण आता बंद करू. त्यांनी 8 वाजता तो मुलाखत विक्रमने बंद केली. प्रचंड गर्दी, प्रचंड प्रतिसाद. त्यालाही मीडिया पब्लिसिटी खूप मिळाली. तो कार्यक्रम संपल्यानंतर मी विक्रमला घेऊन डिनरला गेलो एका हॉटेलमध्ये आणि म्हटलं अरे विक्रम, घाम फोडलास तू. 5ला 5 कमी असताना तुझी गाडी आली. तुला टेन्शन येऊ नये म्हणून मी सांगितलं नव्हतं. 11ला गडकरीला प्रोग्राम नाटक होतं. मुंबईला प्रयोग ठेवलेला होता 11 वाजता. तो साधारण 1:45ला संपला. गाडी दबा घेतला आणि 5ला इथे पोहोचलो. अरे बापरे. आणि मग डिनर वगैरे झालं. विक्रमने मला कडकडून मिठी मारली. अतिशय सुंदर प्रोग्राम, पुढच्या याला मीच असणार आहे हे सगळं सांगितलं. म्हटलं आता स्वरूपला का तुझ्या ह्याच्या घराला जाणं, बावधनच्या? नाही, मुंबई, सकाळी शूटिंग. अरे बापरे. तो फक्त माझ्या त्या कार्यक्रमासाठी वेळेवर 160 स्पीडनी गाडी मारत 5 वाजता गरवारे कॉलेजला पोहोचलो. बरोबर आहे. म्हणजे आणि मग कार्यक्रम संपल्यानंतर ते जे स्पॉन्सर होते ते गोखलेंच्या मागे जाऊन, सर नाही काही नाही, मी संजयसाठी आलोय, तुमचा काही संबंध नाही. विदाऊट एनी रिमनरेशन त्यांनी माझ्या सगळ्या मुलाखती घेतल्या. बरोबर. म्हणजे एक मैत्र कसं जपावं, मैत्र. आणि त्याला माझ्या सायकेट्रीच्या ज्ञानाविषयी आदर होता की माझा काहीतरी उपयोग त्याला ऍक्टिंग मध्ये, पिक्चर मध्ये होतोय असं त्याला वाटत असावं. कारण अनुमती, आघात हे 2 पिक्चर्स, त्याच्या स्क्रीन प्ले पासून तो माझ्याशी चर्चेला येत होता. कारण ते सायंटिफिक म्हणजे मेडिकल रिलेटेड होते. आणि सरगम नावाचं एक नाटक विक्रमनी केलं. ते खूप सुंदर नाटक होतं, पण दुर्दैवाने फारसं चाललं नाही. त्यात तो एक संगीत शिक्षक अशा भूमिकेमध्ये. आणि माझा शास्त्रीय संगीताचा प्रचंड अभ्यास आहे, विक्रमला माहित होतं. त्यामुळे तो सरगम नाटकाच्याही वेळेला माझ्याशी अनेक वेळा येऊन चर्चा करून गेलेला आहे. सरगम जेव्हा लागलं तेव्हा मला घेऊन गेला होता नाटक बघायला. अच्छा. आणि तुझं मला प्रतिक्रिया पाहिजे. बरं. म्हणजे मगाशी पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही जे सांगितलं की एखादी व्यक्तिरेखा साकारताना सायकोलॉजी, परफेक्शन. बरोबर आहे. तर रसिको, डॉक्टर आपल्याला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याविषयी माहिती सांगत आहेत, त्यांचे किस्से सांगत आहेत. तर आजचा एपिसोड आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. पण तत्पूर्वी आपल्याला हा एपिसोड कसा वाटला तो शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.